हॅलो नमस्कार जय श्रीराम मित्रांनो. तर आज आपण स्पेशल बनवणार आहे खरवस. तर तुम्हाला आज दाखवतो की खरवस कसं बनवणार आहे आणि स्पेशल थोडी रेसिपी थोडी वेगळी असणार आहे. तर बघा आज खरवससाठी लागणारं स्पेशल दूध म्हणजे आपल्याकडे जे म्हणतात त्याला चीक ते आणलेलं आहे. सो खूप एकदम दगड झाला आहे त्याचा, डीप फ्रीजमध्ये होतं म्हणून. तो थोड्या वेळ त्याला पाण्यात ठेवून आणि बाकीची प्रोसिजर तोपर्यंत चालू करतो. आपला दुधाचा दगड त्याच्यावर स्टेटमध्ये येतो तोपर्यंत आपण गूळ कापून घेऊ. गूळ कापायला घेतला आहे आणि इकडे इलायची याच्यावर वाटायची आपल्याला लाटण्याने आणि बारीक व्हावी म्हणून थोडी साखर टाकली आहे. दूध इकडे गरम करून घेतलं आहे, कारण की जर कच्चं दूध टाकलं तर मग त्याला कच्चा स्मेल येईल पाटोड्याचा, दुधाच्या खरवसचा, म्हणून थोडं गरम करून घेतलं आहे. तोपर्यंत आपलं आता जे दगडासारखं चीक होतं ते पण थोडं ओरिजिनल स्टेटमध्ये आलं आहे. सो अर्धा लिटर चिकासाठी अर्धा लिटर गरम केलेलं म्हशीचं दूध आपण मिक्स करून घेऊ आणि त्याच्यासोबतच घेतला आहे पावभर गुड आहे, अंदाजे पावभर गुड असणार आहे तो पण आपण मिक्स करून घेणार आहे. आता हे सर्व मिक्स करून व्यवस्थित स्टीर करून घेऊ. त्याला चांगलं मेल्ट करायचं आहे. गूळ इलायची पण टाकली की छान. तर मिक्स केल्यानंतर आपलं जे मिक्सर आहे ते काइंड ऑफ असं दिसतंय. गूळ टाकल्यामुळे थोडासा छान असा कॅरमेल कलर आलेला आहे आणि 2 बाउलमध्ये आपण ओतून घेतलं आहे. आता कुकरमध्ये त्याला स्टीम करण्यासाठी आपण ठेवू व्यवस्थित. ओके, तर कुकरमध्ये शिट्टी काढून स्टीम होण्यासाठी आपलं मिक्सर गेलेलं आहे. थोड्या वेळात चेक करू. रेडी झाले आपल्या दुधाच्या पाटोळ्या आणि गुळामुळे खूप सुंदर कलर आलेला आहे. टेस्ट सांगतो कशासाठी. ती मग नेक्स्ट टाइम ट्राय करताना नक्की गुळ टाकून ट्राय करा.